नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर पहिल्या पार्टमध्ये आपण हे सबसेट अँड प्रॉपर सबसेट हा कॉन्सेप्ट क्लिअर केला. सबसेट म्हणजे पहा, ए असा जर असेल 1 2 3 आणि बी जर असेल 1 2 3 तर पाहिजे हे ए काय आहे, सबसेट ऑफ बी, and B also subset of A. Why? A all the elements in A 1 2 3 lies in B 1 2 3. All the elements of B 1 2 3 lies in the element in the set 1 to A. बरोबर 1 2 3. आता इथं पहा A is the subset of B लिहू शकतो की B subset of A लिहू शकतो म्हणून किंवा म्हणजे याच्यात हे पॉसिबिलिटी आहे सारखे एलिमेंट असणे आणि तेच एलिमेंट असणे हे पॉसिबिलिटी. म्हणजे कोणती पॉसिबिलिटी आहे, ए इक्वल टू बी अशी पॉसिबिलिटी आहे. जर दोन सेट एकमेकांचे सबसेट असेल तर ए इक्वल टू बी होते. आता हे जर दुसरं एक्झाम्पल घेतलं मी, समजा 1 2 3 आणि बी हा सेट घेतला 1. आता ए इज नॉट सबसेट ऑफ A is not subset of B, but B is the subset of A. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये पहा काय होते. ह्या प्रॉब्लेम मध्ये इथं B चे एलिमेंट A मध्ये आहे पण A चे एलिमेंट B मध्ये आहे काय, म्हणजे B is the subset of A. तरी आपण काय लिहू शकतो A. पण इथं काय आहे, A not equal to B. तर आपण ह्या B ला काय म्हणायचं आहे, प्रॉपर सबसेट ऑफ A. A not equal to B असलं तर इथे इक्वल टू बी आहे, फक्त सबसेट लिहिता येते रेषाखाली. पण समजा हे इक्वल नसले तर मग काय म्हणायचं आहे, बी इज द प्रॉपर सबसेट ऑफ ए, म्हणजे हे रेषा राहणार असं म्हणता येते. म्हणजे ए नॉट इक्वल टू बी याच्यातला फरक पहा. त्याच्यात प्रॉपर सबसेट म्हणता येते. आता हे पाहला आपण पार्ट 1 मध्ये. आता याच्यानंतर कोणताही सेट काय असतो, सबसेट असतो स्वतःचा. 1 नोट दिस, नोट पहिल्यांदा नोट पाहूया आपण एखादी. ए इज द सबसेट ऑफ ए. आता इक्वल टू लिहिलं मी, पहा इथं म्हणजे काय, ए इज द सबसेट ऑफ ए, म्हणजे कोणताही सेट तो स्वतःचा सबसेट असतो. सेकंड, 5 empty set is the subset of any set. कोणताही सेट घ्या त्याचा सबसेट 5 असते. 5 is the subset of any set. हे नोट लक्षात ठेवा बाबा. त्याच्यानंतर पाहू आपण ऑपरेशन ऑन. आता पॉवर सेट पाहूया आपण. पॉवर सेट, व्हॉट इज द पॉवर सेट? पॉवर सेट इज denoted by PA. याच्यानंतरचा आपल्याला पाठ पाहायचा आहे पॉवर सेट. तर पॉवर सेट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ ऑल सबसेट ऑफ द सेट. कोणत्याही सेटचे सर्व सबसेट त्याचं कलेक्शन म्हणजे काय होते, सेट मध्ये लिहिलं त्याला का पॉवर सबसेट. इट्स इफ ए इज एनी सेट, ए काय आहे, कोणता तरी एक सेट आहे, देन इट्स पॉवर सेट इज डिनोटेड बाय पी इन ब्रॅकेट ए. ए काय, समजा बी इज एनी सेट, द पॉवर सेट ऑफ बी P B. बरोबर आहे. आता एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आहे, समजा सेट ए घेतला 1 2 3. बरोबर आहे. आता 1 2 3 लक्षात घेऊन झालं. 1 2 3 हा एक्झाम्पल सेट घेतला. आता याचे सबसेट पाहू आपण. किती सबसेट निघू शकते. सबसेट ऑफ ए, सबसेट्स ऑफ सेट ए पाहू बरं काय काय आहे तिथं सबसेट ऑफ ए.
आता तुम्हाला माहित आहे एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एनी सेट. एम्प्टी सेट काय असते? सबसेट ऑफ एनी सेट. म्हणजे याचा सबसेट आहे 5 1 पहिला सबसेट झाला. नंतर याच्यामधला कोणताही एक एलिमेंट घेतला 1 हाही सबसेट झाला. त्याच्यानंतर 1 2 त्याच्यानंतर 3. आता 2 घेऊ 1 2 1 2 नंतर 2 3 त्याच्यानंतर 1 3 1. आता पहा तुम्हाला सांगितलं ऑर्डर काही याच्यात ठरली राहत नाही. 3 1 लिहू शकता 1 3 लिहू शकता. पहा हे झाले सबसेट. अजून काही आहे काय? कोणते आता राहिले नाही सबसेट. पूर्ण कंप्लीट झालं. कोणतीही तुम्ही करून पहा एवढे सबसेट आहे. मग पॉवर सेट होईल देअरफॉर पॉवर सेट इज इक्वल टू हे लिहायचं 5 एक एलिमेंट पहिला एलिमेंट याचा पॉवर सेटचा. दुसरा एलिमेंट 1 तिसरा एलिमेंट 2 चौथा एलिमेंट 3 पाचवा एलिमेंट 1 2 आणि त्याच्यानंतर 2 3 2 3 त्याच्यानंतर 1 3 हे झाले. आणि हे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. हा झाला पॉवर सेट. कशाचा? ह्या ए सेटचा हा झाला पॉवर सेट. पूर्ण कलेक्शन केलं. हे सर्व सबसेट लिहून दिले मी अलग अलग आणि मग ते एका कर्ली ब्रॅकेट मध्ये सेट तयार केला. सर्वचे सर्व एलिमेंट लिहिले. हा एलिमेंट हा एलिमेंट हा एलिमेंट हा एलिमेंट हा एलिमेंट आहे. हा एलिमेंट आहे पॉवर सेटचा. हा एलिमेंट आहे. म्हणजे असं जर म्हटलं 5 इज द एलिमेंट ऑफ पॉवर सेट ए. बरोबर आहे. 1 इज द एलिमेंट ऑफ पॉवर सेट ए अशा प्रकारे. बरोबर आहे. तर हे झाले पॉवर सेट. किती एलिमेंट आहेत? आता याच्यात एक फॉर्म्युला तयार होऊ शकते. एक फॉर्म्युला तयार होऊ शकते. येऊ शकते ते मल्टिपल चॉईस मध्ये. फॉर्म्युला कसा होऊ शकते पहा. याच्यामध्ये किती एलिमेंट आहे? 3. म्हणजे ओरिजिनल सेट मध्ये 3 एलिमेंट आहे. पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट आहे ते पाहू. मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 अजून एक 8 कोणता? तो सेट 1 2 3 हे रे ना 1 2 3. तो सेट स्वतःचा काय असते पहा. काय काय असते? एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एनी सेट. आणि स्वतःच सेट स्वतःचाच काय असते? सबसेट. म्हणजे झाले पॉवर 1 2 3 4 5 6 7 8. आता इथं फॉर्म्युला पहा. हे लक्षात आलं. हे लिहिलं मी पॉवर सेट मध्ये. मोजा 1 2 3 4 5 6 7 8. याच्यावरून एक फॉर्म्युला कन्स्ट्रक्ट होऊ शकते. आता कसा फॉर्म्युला होते पहा. इफ समजा ए सेट आहे. इफ नोट लिहायला लागले. नोट number of element in set A are n एलिमेंट आहे किंवा m एलिमेंट आहे. बरोबर आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन A is m. then element in subset of number of subset of A is 2 raised to the power n. आणि किती एलिमेंट आहे या सेट मध्ये? m. तर 2 raised to the power m. और आता पहा इथं काय होतं? ए सेट होता असा आहे ना 1 2 3. आता हे समजून घेऊ आपण फार्म्युला. याच्यामध्ये किती एलिमेंट आहे? 3. नंबर ऑफ ए इक्वल टू 3. याची कॉर्डिनल नंबर कोणता आहे? 3. मग काय केलं? याच्यामधले सबसेट किती आहे ते पाहायचे आहे ना. किती सबसेट आहे पहा. नंबर ऑफ सबसेट ऑफ द ए इज 2 raised to the power m. m च्या जागी किती झाले? 3. 2 raised to the power 3 म्हणजे किती? 8 आहे. म्हणजे आता तुम्ही आणि पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट राहील? ते एवढेच 8. 2 raised to the power m. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट containing the power set of A is equal to 2 raised to the power m. ठीक आहे. हे असे
पॉवर सेटचा फॉर्म्युला नोट. त्याच्यानंतर पाहू आपण आता ऑपरेशन युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट काही हे कॉन्सेप्ट आहे क्लिअर करून घेऊ आणि मग क्वेश्चन करू याचे मल्टिपल चॉईस आलेले काही. युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट डिनोटेड बाय यू. आणि कोणत्या कोणत्या टेक्स्टबुक मध्ये एक्स नाही दाखवलं असते. तर ह्या यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. आता व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट फक्त लक्षात ठेवा ह्या यू सेट करस्पॉन्डिंग सेट असते. समजा आता मी असा एक सेट घेतला 5 एक सॉलिड एक्झाम्पल घेतो 8 11 2 12 असा एक सेट घेतला. आता मी काय करतो हा ए घेतो एक सेट 7 आणि 12. आता याच्यात लक्षात घ्या समजण्याचा अर्थ पहा ए हा सेट आहे ह्या एक सेट आहे ह्या सेटचा हा सेट काय आहे सबसेट आहे. ए हा 7 12 एलिमेंट आहे ह्या कोणाचा सबसेट आहे ह्या पूर्ण सेटचा काय आहे सबसेट. समजा बी घेतला बी इज इक्वल टू 11 2. आता सांगा B is the subset of this given set. C घेतला C is the 5. C is the subset of this set, unknown set. है ना. म्हणजे याचा अर्थ हा एक मोठा सेट आहे ना मोठा सेट आहे आणि हा A B C असे 3 सेट घेतले करस्पॉन्डिंग सेट. बरोबर म्हणजे नंबर लिहिले आहेत नंबर काही नावं दिले असते तो करस्पॉन्डिंग त्याला म्हणतो आपण correspondence reference. तर पहा A is the subset of this set, B is the subset of this set, C is the subset of this set. Therefore all this is the universal set of the subset A B C. ह्या सेटचे काय झाला हा युनिव्हर्सल सेट. इट इज द युनिव्हर्सल सेट. म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट is the set of which all given sets are subset. असं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. आता समजा मी इथं डी घेतला म्हणजे आता माझ्या प्रॉब्लेम मध्ये ए बी सी चा इन अबाव एक्झाम्पल यू इज द सबसेट ऑफ सेट ए बी सी. ओके आता मी डी एक सेट घेतला समजा डी इथं लिहिलं मी जी. आता डी इज द सबसेट ऑफ यू नॉट. डी इज नॉट ए सबसेट ऑफ because element of D are not in the set U. Therefore, we can say that this U is the universal set of A, B, C, but not D. D ह्या सेटचा हा युनिव्हर्सल सेट नाही पण कोणाचा आहे A, B, C चा. गॉट इट. समजलं हे पूर्ण. मला आशा आहे तुमचा समजलं असलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर घेऊ आपण हा झाला युनिव्हर्सल सेट. आता वेन डायग्राम पाहू. Venn diagram. Venn diagram is denoted by Venn diagram. Venn diagram. पहा काही प्रॉब्लेम वेन डायग्राम न सॉल्व करणं सोपे जाते म्हणून वेन डायग्राम. ऑल एलिमेंट्स are denoted in circle, triangle. This is बरोबर. तर आता ह्या युनिव्हर्सल सेट हे सर्व काय आहे समजाचे युनिव्हर्सल सेट. आता याच्यामध्ये मग बाकीचे सेट लिहायचे बरोबर आहे. तर ह्या झाला सेट ट्रायंगल दाखवते झिगझॅग रोड असा एक दाखवते. हा युनिव्हर्सल set are universal set denoted by circle, triangle, rectangle or zigzag
रिजन. नंतर आपल्याला पाहायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट सेट ऑफ गिवन सेट. आता मी एक युनिव्हर्सल सेट घेतला. आता मी इव्हेंट डायग्राम लवकर करू का. हा युनिव्हर्सल सेट घेतला यू. याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, पॉइंट आहे 1 2 3 4 7 A B C झाला. आता ए सेट घेतो मी एवढा. हा समजा ए सेट आहे. आता याच्यावरून काय इव्हेंट डायग्राम काय लक्षात तुमच्या, हा ए जो सेट आहे ना हा कशामध्ये आहे, यू मध्ये आहे. म्हणजे ए हा यू चा काय झाला, सबसेट आहे. मग कॉम्प्लिमेंट set of set A is denoted by A complementary or A raised to the power C. हे डॅश क्यू आहे. हे सोपं आहे, माहित पाहिजे आपल्याला परीक्षा, बरोबर आहे. तर हे झालं A कॉम्प्लिमेंटरी. आता हा A कॉम्प्लिमेंटरी कसा काढा. मग A डॅश मी पहिल्यांदा सेट बिल्डर फॉर्म्युला लिहितो. A डॅश कॉम्प्लिमेंट ऑफ सेट A. ह्या A सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट इज द सेट ऑफ ऑल x such that x belongs to U. x कशात पाहिजे, U मध्ये. but x does not belongs to A मध्ये नाही पाहिजे. मग आता याच्यावरून पाहू बरं, असे एलिमेंट का जे U मध्ये आहे पण A मध्ये नाही, अशा सेटला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी सेट. आकृतीमध्ये या वेन डायग्राम मध्ये कॉम्प्लिमेंटरी सेट कसा बघा, हे A मध्ये आहे एलिमेंट. मग राहिलेले A डॅश राहिला, बरोबर आहे. मग आता A डॅश कसा होईल सांगा बरं. therefore A डॅश इज इक्वल टू A मध्ये नसणारे U मध्ये असणारे हे A डॅश मध्ये येतात. मग आता काय A डॅश, हा या दोन A मध्ये आहे, याच्यात येणार नाही. C A मध्ये आहे, याच्यात येणार नाही. 1 U मध्ये आहे पण A मध्ये आहे, म्हणजे 1 B 7 A 4 हा A डॅश म्हणजे मी कॉम्प्लिमेंट दाखवला. आणि हे बरोबर आहे. तर वेन डायग्राम मध्ये कोणता होता आहे, समजा एखादा सेट A आहे तर याचा कॉम्प्लिमेंटरी A डॅश येते. हा A डॅश राहिलेला A डॅश, हा कोणता सेट आहे, U सेट. समजलं. U मध्ये असलेले सर्व एलिमेंट पण असे एलिमेंट सोडून द्यायचे का जे A सेट मध्ये, म्हणजे ज्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा ना त्याच्या सेट मध्ये नसलेले एलिमेंट U मधले लिहायचे. तो सेट म्हणजे कोणता, कॉम्प्लिमेंट सेट ऑफ गिव्हन सेट. त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंट सेट. आता आय होप you have त्याच्यानंतर भाषा आपल्याला ऑपरेशन ऑन द सेट. ऑपरेशन ऑन सेट्स. आता हे तुमचं पूर्ण अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये झालं आहे. ऑपरेशन ऑन द सेट. पहिलं ऑपरेशन आहे युनियन सेट. युनियन ऑफ टू सेट. व्हेरी इम्पॉर्टंट. तर युनियन ऑफ टू सेट मीन्स by union of two sets, all the elements together. आता एक सेट घेतो A 1 2 3 आणि B घेतो 1 2 5 7 झाला. आता याचा काढायचा आपल्याला युनियन डिनोटेड बाय A युनियन B. हा U म्हणजे युनिव्हर्सल सेट नाही आहे, B
दोन सेट मध्ये हा यू जर आला तर त्याला म्हणायचं युनियन, आणि एकच नावाला सेट आला त्याला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. इथे फरक आहे. ए युनियन बी, ऑल एलिमेंट of A and B together is a union of A and B denoted by A union B. Okay, याला म्हणायचं A union B. Therefore A union B is पहा सेट लिहितो मी, हा ए लिहिला आहे, बी लिहिला, आणि तुम्हाला माहित आहे सेट मध्ये एक एलिमेंट पुन्हा पुन्हा रिपीट लिहायचा नाही. लिहिला तर काही फरक पडत नाही, पण ते लिहिण्याची पद्धत नाही. मग आता पहिले ए ची लिहून घेतो 1 2 3. आता बी ची लिहा 1 2 पहिलेच लिहिला आहे 5 7. हा झाला युनियन. आता वेन डायग्राम ना ए युनियन बी पहा, याच्यामध्ये कॉमन एलिमेंट आहे 1 2, हा कॉमन एलिमेंट आहे. तर वेन डायग्राम ना ए युनियन बी, समजा हा युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यातले दोन सेट घेतले ए आणि बी, तर इथं ए युनियन. आता ह्याच्यामध्ये असं का दाखवलं मी, हे असं पहा कॉमन रिजन का दाखवला, कारण ह्या प्रॉब्लेम मध्ये दोन सेट मध्ये हे कॉमन एलिमेंट आहे, म्हणून हे ए युनियन ऑल दिस. दिस इज द ए. आता कॉमन एलिमेंट नसेल तर कसं दाखवायचा, कॉमन एलिमेंट नसलं तर ह्या युनिव्हर्सल, तर मग आता कॉमन एलिमेंट नसले ना, युनिव्हर्सल सेट नसते, दोन सेट असते, तर ह्या ए आणि ह्या बी, ह्या झाला ए युनियन. ओके, इथं त्याच्यात काय प्रकार आहे, याच्या हे फॉर एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पलचा सेट आहे, कारण याच्यामध्ये दोघांमध्ये एलिमेंट कसे आले कॉमन. आता एखादं एक्झाम्पल राहील का ज्याच्यात कॉमन एलिमेंट राहणार नाही, मग ते असं दाखवायचं, अलग अलग दाखवायचे सेट, बरोबर आहे. अशा प्रकारे हा झाला युनियन सेट. आता याची प्रॉपर्टी काय काय होऊ शकते ए युनियन बी. पहिली प्रॉपर्टी ए युनियन बी ची पहिली प्रॉपर्टी पाहू काय होते पहा. ए युनियन बी, पहिलं ए युनियन ए इज इक्वल टू ए. हे तर तसाच लॉजिकली तुमच्या लक्षात येत असेल, त्या सेट बरोबर युनियन म्हणजे तोच सेट होते. सेकंड प्रॉपर्टी आहे नोट दिस. सेकंड प्रॉपर्टी आहे ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए. म्हणजे ए युनियन बी लिहिणं काय आणि बी युनियन ए लिहिणं काय सारखंच आहे, तेच एलिमेंट येते. याला म्हणतो आपण कॉम्युटेटिव्ह लॉ. त्याच्यानंतर थर्ड यू युनियन ए, यू युनियन ए. आता यू युनियन ए, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट, आणि तुम्हाला माहिती आहे त्याचे सर्व एलिमेंट एकत्र लिहितो, तर हा सेट इथे यू सेट आहे. कळून पाहा तुम्ही, युनियन घेतला मी यू इज इक्वल टू, कधी कधी समजणार नाही का, कळून कसा फॉर एक्झाम्पल घेऊन करायचं 1 2 3 हा घेतला, आणि ए सेट घेतला मी 2 असा सेट घेतला. आता समजा यू युनियन ए काढायचा आहे, तर काय करा तुम्ही, ऑल एलिमेंट्स इन यू अँड ए रिटर्न इन द सेट. बरोबर, म्हणजे काय सांगा, दॅट इज 1 2 3 यू चे लिहिले आणि ए चे ऑलरेडी लिहिला आहे. पहा बरं कोणता सेट तयार होते, यू सेटच होते. यू युनियन ए इज इक्वल टू ए. थर्ड फाय युनियन ए, याही काय येते ए चे, कारण फाय मध्ये एकही एलिमेंट राहणार नाही, म्हणून फाय युनियन ए इक्वल टू ए. फोर्थ फाय युनियन यू, फाय युनियन काही यू, तोच सेट आहे ना युनियन. बरोबर आहे, ते झाले युनियनच्या प्रॉपर्टी. अजूनही काही अशा प्रॉपर्टीचा डिस्कस करू आपण पुढं, तर हे एवढ्या प्रॉपर्ट्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
याच्यानंतर इंटरसेक्शन. आता पहा, हा सब सेट जर सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहितो म्हटलं तर सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसा लिहायचा? तर पहा, ए युनियन बी इज इक्वल टू, हा युनियन एक सेट असतो, हा पूर्ण सेट असतो. ह्या सेट मध्ये असणारे सर्व एलिमेंट यक्स न दाखवले, ऑल यक्स. सहज द्या कशा प्रकारे हा यक्स कशा कशा टुगेदर पाहिजे, ए आणि बी मधलेच पाहिजे. म्हणजे यक्स बिलॉंग्स टू ए. ऑर लिहायचं, अँड लिहायचं नाही, ऑर सर्व झाले पाहिजे. आणि यक्स बिलॉंग्स टू बी, दॅट इज युनियन ए युनियन बी मीन्स काही काही याच्याची माहिती पाहिजे. मीन्स एलिमेंट in A or B, that is element in at least one. आता पहा, युनियनचा काय काय मिनिंग होते. जर प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम आला म्हणजे मग प्रॉब्लेम आहे तुमचा. तर ऑर ए युनियन बी मीन्स एलिमेंट इन ए और बी. ए आणि बी मधले एलिमेंट बरोबर आहे, कॉमन असले तर एकच वेळा लिहायचा म्हणून ऑर येते त्यात. ए और बी किंवा एलिमेंट इन ऍटलिस्ट वन सेट. ऍटलिस्ट वन म्हणजे वन किंवा दुसरा, ऍटलिस्ट वन. तर याचा ऍटलिस्ट वन जरी प्रॉब्लेम मध्ये आलं, ऑर जरी प्रॉब्लेम मध्ये आलं, तर समजायचं हे युनियनचा प्रॉब्लेम आहे ना. त्याच्यानंतर इंटरसेक्शन. Intersection of two sets. Intersection of two sets. दोन सेटचा इंटरसेक्शन. कंटेनिंग कॉमन एलिमेंट. मी जास्त लिहून देते, कंटेनिंग कॉमन एलिमेंट ज्याचा इंटरसेक्शन काढायचा आहे त्याचे कॉमन एलिमेंट घ्यायचे. सेट डायग्राम मध्ये पहा, वेन डायग्राम मध्ये हा सेट ए न बी आहे, समजा युनिव्हर्सल सेट आहे. तर हे झाला ए इंटरसेक्ट बी, बरोबर आहे. ए इंटरसेक्ट बी याला म्हणायचं कॉमन एलिमेंट. याच्यात किती आहे? हे आहे, पण असं जर लिहिलं दोन वेगवेगळे, एक सी सेट आहे आणि एक डी सेट आहे, तर याचा सी इंटरसेक्ट डी, इंटरसेक्ट म्हणजे उलटे येऊन दाखवते, इज काय ते कॉमन एलिमेंट आहे नाही. म्हणजे काय पहा, ए अँड बी आर टू सेट्स, देन their intersection denoted by A intersect B, उलटा यू, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल घेतलं मी, फॉर एक्झाम्पल समजा ए सेट घेतला 5 7 8 9, बी सेट घेतला 8 9 11 12 13. आता मला सांगा ए यू इंटरसेक्शन बी काय मिनिंग असते? इंटरसेक्शन बी कंटेनिंग कॉमन एलिमेंट. कंटेनिंग कॉमन एलिमेंट. कॉमन एलिमेंट कोणते ते पहा फक्त सिंबल कोणते आहे, 8 आणि 9. 8 9 झालं, बाकी सोडून द्यायचे. म्हणून हे कॉमन एलिमेंट. आणि जर कॉमन एलिमेंट नसला तर एलिमेंट सेट कसा असते? 5 असते. म्हणजे काय झाला? ए युनियन बी. आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये ए इंटरसेक्ट बी कॅन बी रिटन ॲज, दोन सेट घेतले ए आणि बी, तर त्याचा इंटरसेक्शन सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो? समजा याच्यामध्ये असणारे एलिमेंट एक्स आहे, सहज घ्या. पहा बरं, ए युनियन ए इंटरसेक्शन बी चा 8 हा एलिमेंट घेतला, ए मध्ये आहे आणि बी मध्ये आहे, बरोबर. 9 घेतला तर ए मध्ये आहे आणि बी मध्ये आहे. म्हणजे कसं लिहा? ए इंटरसेक्शन बी इज द ऑल एक्स. सहज द्या, एक्स बिलॉंग्स टू ए अँड, आता अँड लिहिणं आवश्यक आहे, अँड एक्स बिलॉंग्स टू बी. अँड याचा अर्थ दोन्ही है ना, एक कॉमन एलिमेंट लिहितो म्हणून हे ऍड. युनियनला काय लिहायचं आहे? ऑर.
हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि याच्या पुढचं टर्म घेऊ प्रॉपर्टी याची युनियनची प्रॉपर्टी. फाय बरोबर तो सेट दोघाचा सेट हे पाहू आपण आता. इंटरसेक्शन प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन म्हणजे त्याला आपण नोट म्हणून घेऊ. इंटरसेक्शन हा पार्ट पाहिला पाहिजे. आता त्याचे नोट म्हणजे काय प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन. पहिले ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए त्या सेटचा त्या सबसेट बरोबर असणारा इंटरसेक्शन आहे. सेकंड ए इंटरसेक्ट बी कॅन बी रिटन ॲज बी इंटरसेक्ट ए. ए इंटरसेक्ट बी कॅन बी रिटन ॲज बी इंटरसेक्ट ए. आता आपण काढू युनिव्हर्सल सेटचा इंटरसेक्शन. थर्ड युनिव्हर्सल सेट इंटरसेक्ट ए इट इज ऑल्सो ए. पहा युनिव्हर्सल सेट मध्ये तर पुष्कळ राहील ए मध्ये राहील त्याचा कॉमन मध्ये काय राहील ए मध्ये असणारेच एलिमेंट राहील. त्याच्यानंतर फोर युनियन फाय इंटरसेक्ट ए. आता काय आहे फाय. आता याच्यामध्ये तर काहीच राहिलं नाही कॉमन एलिमेंट काहीच येणार नाही म्हणून काय राहील हे फाय. आता याचा इंटरसेक्शन फाय इंटरसेक्शन युनिव्हर्सल सेट. हा युनिव्हर्सल सेट काय ना फायची. हे झालं याच्या प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन. आता याच्यानंतर येणारा पार्ट आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. ठीक आहे पुढच्या भेटूया पुढच्या पार्ट.